लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. आपल्या महिला भगिनी आणि आपले वयस्कर लोक जे आहेत ना, त्यांना कदाचित माहित नसेल की मी काय गोष्ट केलेली. आणि आता इथं एक जणांनी सांगितलं की त्याला काढून टाकलंय. काढून टाकला नाही मला, मी त्याला रस्त्यात सोडलेला आहे. काढून टाकलेलं नाही मला त्यानं. कारण का शेवटचा स्फोट माझा तसाच झाला. कारण का मला काढून टाकण्याची पात्रता त्याची नाहीच, मीच त्याला सोडण्याची त्याची पात्रता होती. ही असा विषय झालेला आहे. आणि त्यानं माझ्यावर काय आरोप लावले की तू मीडिया घेऊन आला, स्टंट केला, हा युग त्याचा दुखवला, तुला असे पैसे मिळतील का. मी म्हणलं ह्याच्या पाठीमागचा इतिहास तुम्ही बघितला का? मी काम सोडण्याचं कारण बघितलं का? मी तुमच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होतो. कारण का माझ्या घरातले तुम्ही आश्वासनं दिली होती की तुझी ही सगळी कामं करून देतो. त्यावेळेस पण मी 12,000वर मी काम केलं तिथं 2017-18च्या आसपास. ही मी अशी गोष्ट केलेली ऐकून थोडीशा काही. तो भाजपचा वगैरे नाही, भाजपचा असताना तर त्याला तिकीट मिळालं असतं ना. ही सगळे टोप्या घालायची सगळी तंत्र त्याचे. जिथं सत्ता आहे त्याच्या मागं जायचं, त्यांच्या पुढं मागं पुढं लाचारी करून ओळखी काढायच्या आणि आपल्या सर्वसामान्य तरुणांना मोठी मोठी आश्वासन देऊन त्याच्या फेवरमध्ये आणायचं आणि वापर करून घ्यायचा. हाच त्याचा धंदा आहे बघा, दुसरं काही नाही. त्यांची चांडा चौकडी आहे ना, त्या लोकांना काय लागतं त्या रिलेटेड यांचं सांगणं असतं. बाबा ड्रायव्हर बघ, एक ऑफिस बॉय बघ, इतर भरपूर गोष्टी आहेत काय काय लागणाऱ्या गोष्टीच्या. अशी पूर्तता करणारी त्यांच्यापाशी ना प्रत्येक गावामध्ये एक दोन त्यांनी अशी चांडा चौकटीमधले कार्यकर्ते ठेवलेले असतात. मला पुण्यातली ज्ञान, रस्त्याचं ज्ञान असणारा मी त्यांना सापडलो बिगर व्यसनी. माझ्यावर परत काय काय आरोप लावले ते तुम्ही ऐकले असतील नसतील माहित नाही, पण तुम्ही प्रॅक्टिकली माझा इतिहास बघा गावामध्ये येऊन. मी तुम्हाला असं म्हणत नाही की मी चांगलं, माझं येऊन बघा तुम्ही की बाबा संतोष सुतार काय कसा राहतो, त्याची काय पार्श्वभूमी आहे आणि ह्याचे व्यवहार कसे किंवा तो वागतो कसं, सगळं तुम्हाला माझ्या गावामध्ये कळेल. कुणीही या, तुम्ही आरणमध्ये या, माझी सगळी चौकशी करा. ही असं मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. त्यामुळं माझ्या फक्त डोक्यात फक्त एकच आहे की नरखेड गट. मला नरखेड गटात लकेन दादाला विजय झालेला बघायचंय. 9 तारखेला गुलाल खेळूनच जायचंय मला. मी लकेन दादाला खांद्यावर घेऊन फोटो काढून मला स्टेटसला ठेवायचे. एवढंच मी करायला मी इथं आलोय. मी आजारी असून सुद्धा शेवटचा दिवस होता तरी सुद्धा मी आवर्जून इथं हजेरी लावली. कारण का त्याची पात्रता नाही, जिल्हा परिषदची पात्रता नाही उभा राहायची, तरी सुद्धा तो नाही तसले डेकोरेशन स्टंट करून कुणाचे पाया पडून तिकडे भुरळ पाडतो आणि तिथल्या लोकांचं, मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी दाखवून आपल्या लोकांच्या पुढं आश्वासनाची लिस्ट मागतो आणि अशा पद्धतीनं त्रास देऊन असा काटा काढतो. पण मी त्यातला उत्तर देणारा मी पहिला सापडलो त्याला. त्याने भरपूर त्रास दिलाय मला गावात. गावगाड्यात 2 पैसे टाकले की कुठनं ना कुठनं ओळखी होती. मी अल्पसंख्याक सुतार समाजातला एकुलता एक आहे. मी सारखं 2012 पासून माझं पुण्यामध्ये चारी बाजूला राहून काम करण्याचं माझं ज्ञान मला भरपूर आहे. मला रस्त्याचं ज्ञान होतं. परिस्थितीच माझी तशी होती त्यावेळेस. घरातले काय थोडेसे जमिनीचे वाद होते, त्या रिलेटेड एका कार्यकर्त्यानं त्याला माहिती दिली माझी. त्याचे असे 2 विषय आहेत, त्याची आश्वासनं द्या, तो बरोबर बळतोय, त्याला राहायची सोय करा, 10, 12, 14 हजार रुपये म्हणलं तरी तो येतोय. ही अशी सगळी बरोबर सांगड त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने केली आणि मला तिथं नेऊन दावणीला बांधलं. आणि भयानक माझी हॅरेसमेंट झाली. माझ्या घरातलं पण वातावरण खराब झालं. परत बाहेरच्या लोकांकडून त्रास देण्याचा पण प्रकार केला. आणि नाही तसले परत पोलीस स्टेशनच्या ओळखी, मोठमोठ्या मंत्र्याच्या ओळखी, त्याला आपल्याला घाबरवायचं आणि नाही तसल्या केसेस टाकून तुला गुतवीन मग तू जर लय नाटकं केली तर. हे असले दमदाटी करून दाबायचे खालच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या लोकांना. कशाला बोलतोय माघारी सांगा ना तुम्ही. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगायला आलोय की मला फक्त लखन दादाच दिसतोय. काय मला 9 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त लखन दादाच दिसतोय, बाकी कोणीही दिसत नाही. माझ्याही गावात इलेक्शन चालू आहे, बघताय तुम्ही, सगळीकडे इलेक्शन चालू आहे. मी आजारी असताना सुद्धा इथं आलोय फक्त आणि फक्त लखन दादा आणि आपल्या पंचायत समितीच्या खालच्या 2 ताई आहेत ना, त्यांना भरघोस मतांनी विजयी करा.
भरपूर खराब लोक आहेत ही, ह्याच्या कुठल्याही आश्वासनाला व्हिजनला बळबळू नका, माझी कळकळीची विनंती आहे. आणि ही पात्रता नसणाऱ्या ह्या जिल्हा परिषदला उभा राहिलेले तुम्ही बघा काय सोशल मीडियावर कसं ते पेनूर मधलं तर एक आता भारत शिंदेचं मी दुपारी बघितलं, एका 1 लाखाचे 7 ते 8 लाख रुपये घेतले. पेनूर मधला तो कोण पुढारी उभा राहिला त्यानं, अक्षरशः त्याच्या मुलानं फाशी घेतली. तुम्ही न्यूज मध्ये बघा, अक्षरशः रडतोय तो व्यक्ती, वयस्कर व्यक्ती आहे तो, हा शरण चौरे म्हणून तो उभा राहिलेला आहे. त्या व्यक्तीने 1 लाखाचे 10 लाख रुपये घेतले, 8 का 10 लाख रुपये. अक्षरशः ती व्हिडिओ बघितल्यावर मी दुपारी माझ्या डोळ्यात पाणी आलं माहितीये का. ही असली चांडाळ चौकडी आहे, ही काही विजन नाही. हे तुमच्या गावाला लुटणार आणि तुमचा कार्यक्रम बरोबर राबवून पुण्यामध्ये लक्झरी आयुष्य जगणार, 10-12 मजल्यावर जाऊन मस्तपैकी. ह्यासाठी मी तुम्हाला कळकळीची विनंती घेऊन सांगतोय की संतोष पाटील नाव घेतोय मी, भेट नाही, मी भेट असतो तर मी खासदाराच्या सभेत त्याला बोलायला किंवा विचारायला दिलो नसतो. मी माझ्या मागं कोणच नाही, तरी सुद्धा मी तिथं गोंधळ घातला. मला तिथं मीडिया आयती भेटली, त्यांनी माझ्या आवाजाला तोंड फोडलं. आज सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांना माहित झालं आणि आवर्जून मी तर आलोय. परत तो सापडणार नाही, मला माहित आहे. त्याची पात्रताच नाही पुढे इलेक्शनला उभं राहायची, ही तुम्हाला अजून पण सांगतोय मी. त्यामुळं अजून एकदा सांगतो, कारण का बाकीचे मान्यवर बोलायला टाइम झालेला आहे. आणि लक्षात ठेवा की आपले लखनदादा भाजपचे अधिकृत उमेदवार कमळ, बाकी कुठलंच काय बघायचं नाही. इथंच नाही, साईडच्या सुद्धा नातेवाईकाला आपल्या पाहुण्या रोळाला सांगा. विचित्र लोक आहेत, आपल्या ताई असतील, आजी असतील, त्यांच्या घरात 20-25 वर्षाची पोरं आहेत, ते 100% कॅच करतात त्यांचं गुण बघून. तुम्ही अजिबात सापडू नका, तुमचा वापर होणार आणि तुमच्या आयुष्यातले चांगले भरारी घ्यायचे दिवस ना वाया जाणार. माझ्यासारखे, माझं अजून पण पत्र्याचीच करायची, असल्या लोकांच्या नादी लागल्यावर माझी प्रगती कशी व्हायची. म्हणून मी पुण्यासारख्या ठिकाणी आता व्यवस्थित जगतोय, व्यवस्थित माझं चाललंय, चांगली लोक भेटलेत. फक्त तुम्हाला मसले चौधरी ह्या गावात मी मेसेज द्यायला शेवटच्या दिवशी आवर्जून उपस्थित राहिलोय. बस मी 2 शब्द सोडतो. हॅलो. यानंतर नरखेड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लखनदादा आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, तसेच समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच साईडला उभं राहिलेले माझे सर्व तरुण सहकारी, आज मसले चौधरी या गावामध्ये मी आपल्या जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्याकडं आलेलो आहे. मित्रांनो, आज तुमच्या गावामध्ये आलो असताना माझ्या पूर्वी वक्त्यांनी इथले सरपंच सगळ्यांनी काही प्रश्न मांडलेत. त्यांच्या अर्धी राहिलेली कामं असतील, सगळ्या गोष्टी अर्धी राहिलेली कामं असतील, त्या सगळ्या गोष्टी सगळे प्रश्न आपल्या समोर मांडले. प्रामुख्यानं आपल्या गावामध्ये पाणंद रस्त्याचा विषय आहे. त्याच्यानंतर अर्धी राहिलेली जलजीवन मिशनचं राहिलेलं काम आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो, आपले पाणंद रस्ते असतील, पाणंद रस्त्याच्या विषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला काम चालू करू. आणि आपल्याला पालकमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलाय की बाबा तुमच्या नरखेड जिल्हा परिषद गटातलं कुठलंच काम मी मागं ठेवणार नाही. ह्या नरखेडच्या सभेत आपल्याला पालकमंत्र्यांनी शब्द दिलाय. आणि पालकमंत्र्यांनी दुसराही शब्द दिलाय की सगळ्यात जास्त मोहोळ तालुक्यात सगळ्यात जास्त लक्ष दिलं जाईल तर नरखेड जिल्हा परिषद गटावर दिलं जाईल. त्याचं कारण असं की ह्याच्या अगोदर निवडून गेलेले आपले सदस्य यांनी 8 वर्षात काहीच केलं नाही. त्यामुळे मी पालकमंत्र्यांना रिक्वेस्ट केली होती नरखेडच्या सभेत की सगळ्यात जास्त लक्ष तुम्हाला नरखेड गटावर द्यावं लागेल. हे सगळा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे आणि तो शब्द पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि मोहोळ तालुका सुद्धा पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या विकास कामात कुठेही अडचण येणार नाही, हा मी तुम्हाला इथं शब्द देतो. राहिला विषय तुमच्या अर्धी असलेली जल जीवन मिशन योजनेचा, तर त्याच्यामध्ये सरपंचाचा, गावकऱ्यांचा किंवा आपल्या ग्रामपंचायतीचा कुठलाही दोष नाही. ज्या ठेकेदारांनी काम घेतलंय तो ठेकेदार अर्ध्यातनं काम सोडून पळून गेलेला आहे. बरोबर आहे बापू? तर आपलं ही निवडणूक संपली की आपण पालकमंत्र्यांना बोलून परत वेगळ्या निधीची तरतूद करून दुसरा ठेकेदार नेमून त्याच्याकडनं आपण काम करून घेण्याची जबाबदारी मी तुमच्या समोर वचन देतो.
काल या ठिकाणी उमेदवार आले, मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. मला काय कोणावर बोलायचं नाही. नानानं मला पहिली वॉर्निंग दिली, तुला सांगतो अजिबात कोणावर बोलायचं. नाना मला कोणावर बोलायचंच नाही. पण मला राहत नाही याच ठिकाणी या स्टेजवर उभा राहून तो बोलून गेले की टोपीवाल्यांना एकदा हटवलं पाहिजे. त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की ह्या टोपीवाल्यांनी तुमच्या भावाला गेल्या वेळेस निवडून दिलं तर त्याची तर जाण तुम्ही राखायला पाहिजे होती. तुम्हाला कळलं नव्हतं केल्या टोपीवाल्यांचा झटका काय असतंय ते आता मी सांगायची गरज नाही. कारण बरोबर आहे का, ह्या टोपीवाल्यांनी तुमच्या भावाला निवडून दिलं तर एवढी तरी जाण तुम्ही ठेवायला पाहिजे होती. हरकत नाही, टोपीवाले काय करते तुम्हाला कळलं 9 तारखेला. ते परत बोलून गेले, परत सरळ म्हणतात 70 वर्ष झालं आमच्या नरखेड भागाचा विकास झाला नाही. 70 वर्ष झालं माझ्या नरखेड भागाचा विकास झाला नाही. शोकांतिका भाऊसाहेब साहेब एवढे त्या स्टेजवर आमच्या अरुण अण्णा पाटील बसलेले असतात आणि त्यांच्या समोर हे सांगतात की 70 वर्ष झालं माझ्या नरखेड घाटाचा विकास झाला नाही. कळत न कळत त्या आमच्या शाजीराव पाटलांचा सुद्धा अपमान इथं करतात. ही नरखेड भागातली जनता सहन करणार नाही. पण ही आज काळाची गरज आहे, तुम्ही ओळखून घ्या. यांच्या मोठ्या मोठ्या बोलण्यासाठी कुणाकुणाचा अवमान करतात. ठीक आहे, मालकोंवर बोलतात, रावसाहेबांवर बोलतात, भाऊसाहेबांवर बोलतात. ठीक आहे, आम्ही म्हणू राजकारणाचा भाग आहे. पण जे नाहीत आहेत आपले शाजीराव पाटील साहेब माझे आमदार, त्यांच्यावरही सुद्धा कळत न कळत बोलून जातात. ह्या गोष्टीचा तुम्ही लोकांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आज काळाची गरज आहे इथं. पुढची तुमची गोष्ट, दुसरी गोष्ट सांगतो काय, नाना परवा त्यांनी एक जणाला आमच्या 1-2 सहकार्याला बोलवून घेतलं. त्यांना म्हणले काय त्याच्या मागे का फिरतो, त्याच्याकडे काय. मी 4 शब्द तुम्हाला सांगतो माझ्याकडे काय. पहिल्यांदा मी त्यांना सांगेल माझ्याकडे कमळ आहे. दुसरी गोष्ट त्यांना मी सांगेल माझ्याकडे देवाभाऊ आहेत. तिसरी गोष्ट मी त्यांना सांगतो माझ्याकडं जयकुमार भाऊ गोरे आहेत. चौथी गोष्ट सांगतो त्यांना माझ्याकडं मालक आहेत. 5वी गोष्ट त्यांना सांगतो माझ्या समोर बसलेली जनता माझ्यासोबत आहे आणि माझ्या शेजारी बसलेले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्यासोबत आहेत. आणि ह्याच्या पुढं जाऊन सांगतो ती तुम्हाला 9 तारखेला कळल. माझ्यासोबत माझे सहकारी आजी माझी जुने जाणते ते तुम्हाला आज कळणार नाही, ते तुम्हाला 9 तारखेला कळल. प्रत्येक भागात, प्रत्येक गावातले नरखेड, प्रत्येक पूर्ण जिल्हा परिषद गटातले माझे सहकारी आज देखील इथं नसले तरी ते माझ्यासोबत आहेत. ते तुम्हाला 9 तारखेला कळल. हे तुम्हाला 9 तारखेला कळल. राहिला विषय इपुरक्यात मला बोलता बोलता म्हणले काय की नदीच्या अलीकड पाटील असताना पलीकडल्या पाटलाची काय गरज आहे. अरे बाबा, निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे, पाटीलकीची नाही. कोणी तर सांगा तेवढं जाऊन त्यांना. बरं नाना, मी असंही म्हणतो आता प्रत्येक वेळेस पाटीलच कशाला द्या की, एखादा शिंदे असू द्या, कोटरे असू द्या, कोल्हाड असू द्या, प्रत्येक वेळेस पाटीलच कशाला. बरं गेल्या वेळेस दिलता की एक पाटील निवडून, काय दिवं लावलं तुम्ही सांगा बरं. आता दिलता का नाही गेल्या वेळेस पाटील एक निवडून, तुम्ही काय केलं त्यानं, काय नाही केलं ना. मग तू त्या गोष्टीवर जाऊ नका तुम्ही. ती पाटील कोण निवडायचा काय निवडायचं ती जनता ठरवल. नदीकडला अलीकडला नदीच्या पलीकडला तुम्ही सांगायची गरज नाही. त्यामुळे ही सगळ्या पोपटपंची करून तुमच्यासारख्याला फसवण्याचं काम करते. सगळ्यात महत्वाचं माझी विनंती माझ्या तरुण सहकार्यांना आहे, तरुण माझ्या बांधवांना आहे की बाबा सगळ्यात मी पण फसलो होतो पण लवकर सावध झालो. कारण माझ्याकडे भलं मी पक्षात नसलो तरी माझी चर्चा तुमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींबरोबर माझी मैत्री होती. तात्याला सांगितलं परवा मी फसलेलो, मला सावरलं सगळ्या ज्येष्ठांनी. नादी लागून म्हणली तुझी सुरुवात आहे, कुठं तर वाटोळ करून घेशील. मी लवकर सावरलो. तसंच मी सगळ्या तरुणांना सांगितलं आपल्या भागातल्या की यांच्या नादाला लागू नका, तुमचं लय लवकर वाटोळ करून टाकतेली. माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला एक संधी मिळाली आहे. भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षानं एक तरुणाला संधी देऊन तुमच्या सगळ्या तरुणांचा सन्मान केलाय. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे माझ्या पाठीशी उभं राहायचं का गप्पा मारणाऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे आता जाऊ दे, आता नको ती गोष्ट बोलायला. आता टाळतो रावसाहेब, शेवटचा दिवस आहे, चांगला गेला आपला, ती गोष्ट बोलायलाच नको. मी 2 शब्दात आता माझं संपवतो की मी नरखेड जिल्हा परिषद गटातनं भारतीय जनता पार्टीतनं कमळ या चिन्हासमोर उभा आहे. कमळ या चिन्हासमोर सगळ्यांनी बटन दाबून चांगल्या मताने विजय करायचा आहे. तसेच आमच्या मसले चौधरी शिरापूर गाणातनं आमच्या मसलकर्ता आहेत,
तर ताईंना पण तेवढ्याच ताकदीनं कोणी काही अफवा पसरवतील, एक कण दुसरं खालून वर, आपल्याकडे तसलं नाही. वरनं खालीपर्यंत आपलं कमळच आहे, वर खाली असं तसं काही नाही. दोन्ही चिन्ह आपली कमळाची येते, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं कारण नाही. दुसरी गोष्ट, आमच्या नरखेड जिल्हा परिषद संघानातनं आमच्या उल्काताई आहेत पाटील, त्यांना पण चांगल्या मताने निवडून द्यायचं आहे. सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये मशीन ही एकच आहे. गेल्या वेळेस 2 होत्या व्यवसाय, यावेळेस एकच मशीन आहे. जिल्हा परिषदचं पण मतदान त्याच मशीनवर आहे आणि पंचायत समितीचं मत त्याच मशीनवर द्यायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित वेळ घेऊन बघून सगळ्यांनी काळजीपूर्वक मतदान करावं आणि चांगल्या मताने आम्हाला निवडून द्यावं. एकाच मशीनवर दोन्ही कमळाची बटन आहेत. 2 वेळा कमळाचंच बटन दाबायचं, दोन्ही वेळा, आणि आम्हा 3 उमेदवाराला चांगल्या प्रकारे निवडून द्यावं. एकाच मशीनवर 2 बटन आहेत, सांगितलं मी ते. तर एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर युथ आयकॉन अजिंक्य राणा पाटील हे आपले विचार व्यक्त करतील. जिल्हा परिषद पंचायत समिती या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते, लोकनेते कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय बाप्पा, त्याचबरोबर रावसाहेब पाटील सर, मधुकरजी गुरुजी, त्याचबरोबर सोमनाथजी देशमुख, त्याचबरोबर बापूसाहेब भोसले, तात्यासाहेब भोसले, आमचे जगुनाना, त्याचबरोबर बाप्पा, आमचे बालकृष्ण साठे, त्याचबरोबर आबा, आमचे नागेश बापू, त्याचबरोबर आमचे भाऊ पाटील, आमचे एकुरक्याचे सरपंच शशी, त्याचबरोबर पप्पू कोल्हाळ साहेब, तसंच दीपक चव्हाण, आणि ज्यांच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद नरखेड गटाचे अधिकृत उमेदवार, ज्यांनी आपल्या समोर अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं, ते आमचे मित्र लखनजी शिंदे. पंचायत समितीच्या उमेदवार आदरणीय मसलकरताई, त्याचबरोबर आमच्या पाटीलताई, समोर असलेले माझे सर्व तरुण सहकारी, वडीलधारी बंधू आणि भगिनींनो, अनेकांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना या भागाचा, या परिसराचा इतिहास सांगितला. इतिहास सांगत असताना विकासाच्या मुद्द्यावर काही लोक बोलले. खरं तर भारतीय जनता पार्टी हे एक विकास करणारी पार्टी, एक विकासाचं विजन घेऊन जाणारी पार्टी आहे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकासात्मक एक विजन घेऊन जाणारी पार्टी. आज खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला, तर भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी जशी सत्ता आली तसं माझ्या शेतकऱ्यांना 1 रुपयाचंही त्या ठिकाणी बिल आलेलं नाही. त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणून मोदींच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम करतं. राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तेही सरकार आपल्याला 6,000 देण्याचं काम करतं. आणि त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजना, त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी माझ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करते. आज एकीकडे हे सरकार जे आपल्या शेतकरी बांधवांना असेल, महिला भगिनींना असेल, हे प्रोत्साहन देण्यासाठी मदत करतं. रेशन फुकट आहे,
दवाखाना फुकट आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला फुकट देण्याचं, मोफत देण्याचं काम हे आपलं भाजप सरकार करते. परंतु मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे, विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलायला तयार नाही. या भागामध्ये विकास किती केला किंवा कसं करणार ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. आज खऱ्या अर्थानं मगाशी दीपक चव्हाणांनी त्या ठिकाणी ह्या भागातला विकास मागच्या काळामध्ये यशवंत तात्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला हे सांगण्याचा त्यांनी आणि बाप्पांनी प्रयत्न केला. परंतु जे काही विरोधक आहेत, जे काही मंडळी इथे येऊन भाषण ठोकलं, त्यांनी त्यांना फक्त राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील, यशवंत माने ह्यांच्याशिवाय त्यांना दुसरा माणूस आठवत नाही. खऱ्या अर्थानं आपण विचार केला पाहिजे. ज्यांच्या पाठीमागे विजन आहे, जे काम करू शकतात, त्यांच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. एकीकडे आपण सर्व गाव एकत्र येऊन एखादं देवस्थान असेल, त्या देवस्थानाचं आपण काम करत असताना कोणतेही राजकारण तिथे केलं जात नाही. परंतु उमेश पाटील आणि संतोष पाटील ह्या मंदिराचं काम सुरू असताना हे अडवण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे फक्त कुठे काय आपलं शिस्त आहे का, राजकीय काय होतंय का, ह्याच्यासाठी त्यांचा अहोरात्र प्रयत्न सुरू आहे. आपण थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज गेल्या मागच्या 8 वर्षामध्ये जो इथला जिल्हा परिषद सदस्य होता, त्यानं कोणत्याही प्रकारचं काम ह्या परिसरामध्ये, ह्या भागामध्ये केलेलं नाही. आणि मागच्या 5 वर्षातनं आता सांगितलं मला की काल येऊन गेला. 8 वर्षानंतर काल आला. आपण विचार करा, हे जे मंडळी आहेत, ही मंडळी म्हणजे चांडाळ चौकडी, म्हणजे इथला जो उमेदवार आहे तुमच्या विरोधातला, संतोष पाटील असेल, तिकडे कुरुलला उमेश पाटील असेल, पलीकडे तो चरण चौरे असेल, ही जी मंडळी आहेत, ही मंडळी मात्र आपल्याकडे कसं ग्रामीण भागात का नाही, पाऊस पडला की पावसाळ्यात काय छत्र्या उगवतात का ना, ती त्या प्रकार आहे. इलेक्शन आलं की ही बेडकं कुठनं ना कुठनं आलेली असते ते डराव करत. त्याच्यामुळे आपण ह्या बेडकांना मात्र आपण थोडंसं अलगद साईडला केलं पाहिजे आणि विकासाचं राजकारण केलं पाहिजे. आज विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलायला तयार नाही आणि हे सांगतात, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलत नाहीत आणि हे येऊन इथं सांगतात की आम्ही, माझे आमदार शहाजीराव पाटलांचा वारस आम्ही चालवतो. मी आवर्जून आपल्याला सांगतोय, 1993 मध्ये जिल्हा परिषद इलेक्शन होतं. जिल्हा परिषद इलेक्शन असताना इथं अनेक जुनी माणसं असतात, सगळ्यांना इतिहास माहित. 1993 मध्ये जिल्हा परिषद इलेक्शन असताना अनगर भागामधून लोकनेते अण्णांनी त्या ठिकाणी राजन पाटलांना उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणलं. शहाजीराव पाटील हयात नव्हते, म्हणून आपल्या सहकारी आहे त्यांचा मुलगा अरुण पाटलाला इथून तिकीट दिलं आणि अरुण पाटलांना तिकीट दिल्यानंतरनं त्या ठिकाणी ह्याच संतोष पाटील आणि उमेश पाटलांच्या वडिलांनी त्या ठिकाणी ह्यांना विरोध करण्याचं काम केलं. अरुण पाटलाला विरोध करण्याचं काम केलं. आपण त्याचा थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे जे लोक सांगतात की आम्ही शहाजीराव पाटलांचा त्या ठिकाणी वारस पुढे नेतोय, आज मला सांगा, जे असे लोक जर आपल्या पुढे येऊन बोलत असतील तर त्यांना आपण त्या ठिकाणी जाब विचारणं गरजेचं आहे. आज अरुण पाटलांना विरोध करणं त्या ठिकाणी 93 मध्ये, म्हणजे तेव्हा त्यांनी शहाजीराव पाटलांना विरोध केलेला. आपण त्याचा विचार केला पाहिजे. ह्या भागात अनेक समस्या आहेत. मला आता एकाने सांगितलं की ह्या भागामध्ये पारधी समाज आहे, त्यांचे जवळपास 70 ते 80 कुटुंब राहतं. त्यांचा घरकुलाचा प्रश्न आहे, जागेचा प्रश्न आहे. लखनदादा आपला पालकमंत्री खमके आहे, त्यांच्याकडे खातं सुद्धा ग्रामविकास आहे. परवाच नरखेडच्या सभेमध्ये आमच्या लखन शिंदेने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की आपल्याच गटातलं अष्टगाव आहे, अष्टगावामध्ये 300 घरकुल त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि ते सुद्धा भाजप सरकारमध्ये. इतिहास आहे, आधी फक्त 10, 12, 15 घरकुल होत होती मंजूर, परंतु माझ्या गरीब जनतेला, शेतकऱ्यांना, माझ्या मजूर कामगारांना त्या ठिकाणी पक्का घर मिळालं पाहिजे म्हणून
त्या आष्टे गावामध्ये जेवढे काय याद्या आल्या तेवढ्या याद्या मंजूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. 300 घरकुल आहेत तिथं. 300 घरकुलांचा प्रश्न आहे की जागेचा प्रश्न आहे. आणि त्या जागेचा प्रश्न लखन शिंदेंनी नरखेडच्या सभेमध्ये मांडला. पालकमंत्र्यानं ती दखल घेतली आणि पालकमंत्री महोदयांनी दखल घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते खातं माझ्याकडचं म्हणजे त्यांच्याकडेच खातं आहे. त्याच्यामुळं जो जागेचा प्रश्न आहे तो जागेचा प्रश्न आपण येत्या काळामध्ये त्या आष्टा गावामध्ये उपलब्ध करू. नाही कुठं जागा मिळाली तर सरकारच्या माध्यमातून विकत घेऊन त्याला त्या ठिकाणी 300 घरकुलांना जागा देऊ. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो, इथला जे 70 ते 80 घरकुलांचा विकास आहे, कुटुंबाचा विचार आहे पारधी समाजाचा, त्याचा सुद्धा विचार आपण त्या ठिकाणी करून आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्याकडून मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो की आपण येत्या काळामध्ये ह्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे घेऊन या. आपण ह्याचा पाठपुरावा करू. आपण मिटिंग लावू पालकमंत्री महोदयांसोबत, त्याला हिथं घेऊन येऊ आणि आपले जे 70 ते 80 कुटुंबांचा जो विषय आहे तो विषय जागा सरकारी जागा असेल, गावठाण असेल ठीक आहे, गायरान असेल ठीक आहे, नसेल कुठे काय तर आपण सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास खात्याकडून ते जागा विकत घेऊन तुमच्या नावावर करून तुमचं घरकुल तिथे उभा करू. कारण भारतीय जनता पार्टी काम करणारी पार्टी, एक विकासाचं व्हिजन घेऊन जाणारी पार्टी. हे कोण पण येऊन इथं भाषण ठोकून जाणारी पार्टी नाही, कुणावर टीका टिप्पणी करणारी पार्टी नाही. अहो किती खोटं, एखाद्या माणसानं एक लिमिट पर्यंत खोटं बोलावं, परंतु अख्खं कुटुंबच लबाड आहे हे या ठिकाणी काही गोष्टीने सिद्ध होताना दिसतं. आजचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. आज काय होतं, आमचं इथली सभा करून नरखेडला सभा करायची होती. सांगता सभा म्हणजे मसले चौधरीची झाली की आपण नरखेडला सांगता सभा करायची होती. तर त्यांच्या लक्षात आलं की एकतर नरखेडमध्ये त्यांचं काय राहिलंच नाही आता, आणि आता जर तिथं अजिंक्य राणा आणि हे सगळी मंडळी जर आली तर उरलं सुरलं सगळंच संपल. म्हणून त्यांनी काय केलं, पोलीस स्टेशनकडून परवानगी घेतली 6 ते 10ची. संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत त्यांनी परवानगी घेतली. मग आम्ही आमच्या लखन शिंदेने सांगितलं कार्यकर्त्याला, बाबा जाऊन आपल्या सहकार्याला पोलीस स्टेशनला परवानगी द्या म्हणून. तर परवानगी कसं असतं, एका गावात एखादी सभा होऊ शकते, 1-2 2-2 देत नाहीत परवानग्या, आणि तिथं आमची सभा होऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू होता. परंतु ठीक आहे, तिथले लोक समजदार आहेत आमच्या नरखेडचे, सभा घेऊ किंवा न घेऊ, माझ्या नरखेडचे, माझ्या ह्या मसली चौधरीची लोक असे आहेत, कुणी कितीही काही विरोधकांनी येऊन सांगू द्या, ही विकासाच्या पाठीमागे जाणारी लोक आहेत. तिथले तरुण वर्ग, माझ्या मसले चौधरीचा तरुण वर्ग हा एक विजन घेऊन जाणारा आहे. त्याच्यामुळं कुणी किती आलं काय झालं तर आमच्या भागामध्ये कसलाही फरक पडत नाही, हे आपण त्याला दाखवून दिलं पाहिजे. ह्यांच्यात मेळ नाही. एक जण इकडे उभारतोय, दुसऱ्या पक्षातनं एक जाऊन त्या कुर्लातनं उभारतोय, आणि त्या कुरुलवाल्याला सांगतोय की मी नरखेड भागामध्ये एवढा विकास केलाय 1000 कोट्या. अरे बाप रे. त्या कुरुलची लोकांनी मला सांगितलं, अहो म्हणले आम्ही काय एकाच तालुक्यात आहे म्हणले, नरखेड आणि कुरुल हे लय लांब नाही, अर्धा लय झालं, डोक्यावरून गेला. आता तात्यांनी रस्ते केलेत ना 15 मिनिटं ते 20 मिनिटं. आम्ही लय ओळखून आहे म्हणले, ह्याला येऊ द्या म्हणले, इकडे बघतो म्हणले काय करायचं. मला हे सांगत होते की तुम्ही तिकडे जाऊन नरखेड गटात सांगा, म्हणजे की तो तिकडचा भामट्या कुरुलमध्ये उभारलेला आणि आता इथं काल येऊन भाषण ठोकलेला भामट्या, ह्या दोघांना हे नदीच्या पलीकडे, आपलं भीमा नदीच्या पलीकडे जाऊ द्या म्हणले, पुण्याला. एक काळूबाळूची जोडी आहे. ह्यांना सगळ्या म्हणजे सगळं करता येते ह्यांना.
म्हणून आपण थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही असली चांडाळ चौकटी इथे येऊन जर त्या ठिकाणी आपल्या समोर बोलत असताना कुठल्याही पद्धतीनं विकासाचं विजन घेऊन येत नाही. आपण तरुण सहकारी शेतकरी बांधव आहेत. मी आपल्याला आवर्जून आश्वासित करतो, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, माझ्या डीपीचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात, रस्त्याचे प्रश्न असतात. मी आवर्जून आपल्याला सांगतो, आपला शेतकऱ्यांचा कुठलाही डीपीचा प्रश्न असू द्या, आपल्या शेतकऱ्याचा पाणंद रस्त्याचा प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, विजेचा प्रश्न असू द्या, तुम्ही कधीही ह्या अजिंक्य राणा पाटील, बाळराजे पाटील असतील, राजन पाटलांकडे या. आपला प्रश्न तिथंच तुमचा फोन लावून सोडवला जाईल. मी आवर्जून आपल्याला सांगतो, कारण माझ्या शेतकऱ्याचे छोटे मोठे प्रश्न असतात आणि पाणी, लाईट, रस्ते हे मूलभूत सुविधा आहेत आणि ह्या सरकारनं ध्येय निश्चित केलेलं आहे. माझ्या शेतकऱ्याला पाणंद रस्ते मिळाले पाहिजे आणि म्हणून करता बावनकुळे साहेबांनी आपल्या गावाचा सुद्धा सर्वे झाला असेल, कदाचित पाणंद रस्त्याचा सर्वे झाला असेल, पाणंद रस्त्याचा, वहिवाटी रस्त्याचा सर्वे झाला असेल. पाणंद रस्त्याला आजपर्यंत कधी नंबर पडत नव्हते, आता नंबर पडतील आणि नंबर पडल्यानंतर ना आपण ते रस्ते माझ्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत, वाड्या वस्तीवर त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत. अनेक जण येतील, काहीतरी बोलून जातील, परंतु आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे आहे की मागच्या 8 वर्षामध्ये तुम्ही इथलं प्रतिनिधित्व केलं, तुम्ही ह्या भागासाठी माझ्या मसले चौधरीसाठी काय दिलं आणि जे विकास करत होते यशवंत तात्याच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होत होता, परंतु तुम्ही जे विरोधक आहेत त्यांनी मात्र ह्या भागाचा विकास रोखण्याचं काम आणि पाप त्यांनी केलेलं आहे. मगाशी भाषणामध्ये सांगितलं की बाळराजे पाटील अनगरचे जिल्हा परिषद सदस्य असताना ह्या भागामध्ये 15 लाख दिले म्हणून. मला आवर्जून सांगायचं आहे, हे माझं मसले चौधरी आणि अनगर काय वेगळं नाही, माझं नरखेड वेगळं नाही, माझं मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गाव हे माझं गाव आहे. त्याच्यामुळे कुणी त्याच्यामध्ये वेगळं काय करण्याचं, राजकारण करण्याचं काम कुणी करू नये. माझे माझ्या भागातील लोक आहेत, 40-40 वर्ष माझ्या वडिलांसोबत, माझ्या आजोबासोबत काम केलेले लोक आहेत. त्याच्यामुळे आम्ही हे वेगळं कधीही समजत नाही. अहो, ते लोक म्हणजे त्यांच्या घराघरात भांडणं आहे आणि भांडणं कशासाठी? दारू पिऊन भांडणं करतात ते. दोघं दारू प्यायला बसतात आणि एकामेकाला बाटल्या फेकून घालते. खरी परिस्थिती आहे, खोटं बोलत नाही मी खोटं बोलत नाही. तुम्ही कुणालाही विचारा, आता तुम्ही तर जवळ आहे, तुम्हाला माहित असेल चांगलं. हे फक्त त्यांचा विकास करून घेतात, दुसरं कोणाचा विकास करत नाही. मला पण कसं आहे, ते पातळी सोडून बोलतात. त्यांना कधी कधी वाटतं की आपण बोलतो तिलेच चांगलं बोलतो. ठीक आहे, ग्रामीण भागातले लोक आहेत, मलाही बोलता येते. मी जर बोलायला लागलो तर त्यांना पळायचं कळायचं नाही, कारण मी पण तुम्हाला माहिती आहे अनगरच्या पाटलाचा पोरगा आहे, बरोबर आहे. ते पण बाबुरावांनाचा नातू आहे, राजन पाटलाचा पोरगा आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुणाचाही नाद करा, पण आमचा काय नाद करू नका. तुम्ही विकासावर बोला, आम्ही विकासावर बोलू, परंतु आपण जर पातळी सोडून बोलायला लागला तर आम्हाला सुद्धा तेवढं बोलता येतं. अहो, हे सांगतात काय म्हणले, तुमच्या गावात येऊन ना तुमच्या गावात आले, आपल्या इकुरक्यात, आपल्या इकुरक्यात आले, तिथं म्हणले की तुम्हाला इकडचा पाटील चालतो, तिकडचा पाटील कशाला लागतो. अहो, चाललंय काय इथे? कसं असतं माहिती का, पाटील ठीक आहे, तुम्ही पाटील आहे त्याबद्दल काय दुमत नाही, पण त्याला खानदानी पाटील लागतं. त्याला भामटा नको पाटील, त्याला खानदानी पाटील लागतं, जातीवंत पाटील लागतं त्याला. त्याच्यामुळे असली बांडगुळी रोज येतील जातेली. मी मगाशी म्हणलं ना की पावसाळ्यात कशा छत्र्या उगवतात ना, तशी इलेक्शन आली की येणारी भामटे. त्याच्यामुळे याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज गावाने सगळ्यांनी एकत्र येऊ, विकासाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आणि विकासाच्या पाठीमागे जात असताना आपण जाणीवपूर्वक याचा विचार केला पाहिजे की आपल्याला जो उपलब्ध होणार माणूस आहे त्याच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. दुर्दैवाने समजा हा जर निवडून आला तर तुम्ही पुण्याला जाणार आहे का काम घेऊन? अहो, तुम्हाला लेख असाल,
वाळूजला तिथं इंडियन ऑइलची पाईपलाईनचा काय विषय होता. त्या पाईपलाईनीचा विषय असताना तिथे शेतकरी बांधव माझे कलेक्टर ऑफिसला गेले. त्या कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर ना तिथं पर गुंठ्याला 75,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळत होते. त्याच्यामध्ये ह्या संतोष पाटलानं आणि उमेश पाटलानं गुंठ्यामध्ये 50,000 हजाराचं कमिशन खाल्लंय आणि शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिस मध्ये हाकलून लावले. हे हरामखोर अवलादी आहे. ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की जे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने अपमान करतो, शेतकऱ्याला हाकलून द्यायची भूमिका घेतो आणि आज मात्र तो आपल्याला मत मागण्यासाठी काम करतो. त्याच्यामुळे आपण मत मागायला आला की त्याला त्याची लायकी दाखवून द्या. आणि कुठंतरी म्हणला तो की उभा करायचं होतं तर मग लोकनेते कारखान्याचे चेअरमनला उभा करायला पाहिलं होतं. लोकनेते कारखान्याचे चेअरमनला उभा करायचं म्हणलं. अहो म्हणलं माझं म्हणणं काय आहे, बाप्पा फार मोठी माणसं आहेत. आमच्या आजोबांसोबत वडिलांसोबत काम केलेली माणसं आहेत. बाप्पासारखी माणसं, बाप्पा असतील, आबा असतील, हे मोठी माणसं आहेत. तुझी लायकी केवढी, हे कुठं? त्याच्यामुळं आम्ही चेअरमन उभा केलाय, डिरेचा चेअरमन उभा केलाय. 2 डिरेचा चेअरमन आहे. साधा 1 रुपयाचे मेंद्यात नाही कोणाचे. स्वाभिमानाने कष्ट करून बागात फवारणी करून पैसे कमवणारा, काळ्या आईची सेवा करणारा माणूस आम्ही उभा केलाय. आणि हे मात्र मंडळी जे विरोधातले आहे ही लोकांना टोप्या घालून पैसे कमवणारी मंडळी. हे असे गोरगरीब जे लोक त्यांच्याकडे काम करतात ना, त्यांच्या पगारी न देता त्या ठिकाणी त्याला शिव्या देऊन हाकलून लावणारी ही मंडळी असली. त्याच्यामुळे आपण विचार केला पाहिजे. मी आवर्जून आपल्याला सांगतो की विचार करत असताना आता उद्या 1 दिवस आहे, परवा मतदान आहे. परवा मतदानाला जाताना आपलं ग्रामदैवत महादेवाचं ग्रामदैवत आहे, बरोबर आहे का? माझ्या आजीनं 72 वर्ष महादेवाची सेवा केलेली आहे. आणि मला माहिती आहे की ग्रामदैवत म्हणजे आपले एक श्रद्धा, एक प्रेम, एक त्याच्याबद्दलचं नातं वेगळं असतं. परंतु मला आवर्जून मला माझ्या समोर घडलेली गोष्ट सांगतो. हा उमेश पाटील आपल्या नरखेडच्या मंदिरामध्ये मटण खाऊन मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनाला गेला होता, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. हे मी खोटं बोलत नाही. तो सोमवारी सुद्धा मटण खातो. आपल्या तालुक्यात सोमवारी कधी पडतं का मटण? आपल्या तालुक्यात कुठंच पडत नाही. इथं सिद्धेश्वर आहे, मध्ये नागनाथ महाराज आहेत, अनगर सिद्ध आहेत, पलीकडे सिद्धोबा आहे शेटपळला, इकडे वडवळा नागनाथ महाराज आहेत, तिकडे आपल्या त्या कामठी भागात आपलं नाही आपलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. नाही याला आपल्या माचनूरला. हे अशा पद्धतीनं एक धार्मिक आपल्या तालुक्याला थोडासा वारसा आहे, इतिहास वेगळा आहे. परंतु हे इतिहास बदलण्याचं काम हे अशा पद्धतीनं लोक करतात. आपल्या भावनेशी खेळण्याचं काम लोक करतात. आणि कधी कधी मला त्यांची कीव येते. एक सभा घ्यायची म्हणलं की अख्खं सगळे जिकडून तिकडून लोक अख्ख्या तालुक्यात गोळा करतात आणि 10-5 गाड्याच येतात फक्त. बघा, बाहेरनं गोळा करून आणतात लोक. ह्यांच्या जिथं जातील ना तिथला माणूस कोण नसतंय. आता आज कुरुलमध्ये सभा आहे. त्या कुरुलमध्ये प्रचार करायला सोलापूरवरून बायका आले तिथं. 500 रुपयानं 800 रुपयानं हजेरीनं बायका आहेत. हे त्याची मुलाखत सुद्धा आलेली आहे, मी खोटं सांगत नाही. त्या बायकांची मुलाखत सुद्धा व्हायरल झालेली आहे. एकीकडे ही असली लोक आणि आम्हाला आमच्यावर टीका करतात. ज्यांनी ह्या भागाचा ह्या परिसराचा विकास केला, निधी आणला, ह्या भागातल्या जनतेला विश्वासात घेऊन मंदिरं असतील, समाज मंदिरं असतील, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल,
ह्याच्यासाठी प्रयत्न केला, हे विकास खेचून आणला आणि ते आमच्यावर टीका करतायत. त्याला आमचा इतिहास माहित नाही अजून. ते पुण्यावरून आलेत ना, त्यामुळे त्यांना आमच्या माझं म्हणजे मी जास्त आता काय डायलॉगबाजी करत नाही, परंतु नाना नाही त्यांना मी एवढंच बोलतो, घ्या वाचून इतिहास आमचा, मग तुमची उदबत्ती पेटवा. कारण 40-40 वर्ष झाले आम्ही या भागामध्ये काम करतोय. हे उगाच त्या ठिकाणी 3-3, 4-4 पिढ्या सोबत राहत नाही. एक नातं असतं, ते प्रेमाचं नातं असतं, आपुलकीचं नातं असतं. परंतु हे मात्र लोक येऊन त्याच्यामध्ये विष टाकण्याचं काम करतात. कुठेतरी विष पेरून आपलं काय शिस्त आहे का ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. तुम्हाला सांगतो मी, 9 तारीख होऊ द्या, 9 तारखेला निकाल लागला, लखन शिंदे आणि 2 आमच्या भगिनी पंचायत समिती आणि लखन शिंदे जिल्हा परिषद सदस्याला निवडून आला की हे बघा गबाळ गुंडाळून फरार होणारे मंडळी इथं थांबणार सुद्धा नाहीत. आणि आता सांगतो मी, लखन दादा बापू सगळे व्यासपीठावर आहेत, आता उद्याच्या मतदानाला तो माणूस जो भारतीय जनता पार्टीवर मतदान करणार, आपल्याला पक्षाला मतदान करणार, 9 तारखेला त्यानंच गुलाल खेळायचं बरं का. नाहीतर ते कसं झालंय आता एक नाहीतर काय होतंय, हे तर सीट निवडून येणार हे 100% सांगतो तुम्हाला. हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की आपले जिल्हा परिषदचे लखन शिंदे आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार निवडून येणार आहे. सोमवारी बघा त्यांच्यासोबत फिरणारीच मंडळी आपल्या गुलालात घुसतात का नाही बघा. सगळ्यात पुढं असतात अजून, ओळखी नये म्हणून तोंडाला गुलाल लावून येतील. आपण म्हणतो परवा तिकडं होतं ना, आज कसं नाही ना, मी सांगितलं होतं, ह्याला सांगितलं त्याला असलं नाही. काय करायचं ते उघड करायचं. आपल्या अंधारातली पार्टी नाही, अंधारातली पार्टी नाही. जे करायचं उघड करायचं. विकास केलाय समोर दिसतंय, खोटं बोलणारी अवलाद नाही आपली. त्याच्यामुळे आपण सुद्धा गांभीर्याने विचार करून येणाऱ्या 9 तारखेला आपले दोन्ही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासाठी झटणारी माणसं आहे, आपल्या हाकेला ओ देणारी माणसं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा एक विचार करून संकल्प केला पाहिजे की जाताना आपण महादेवाच्या मंदिरात जाऊ, कपाळाला इबिती लावून मतदानाला जायचंय. आपल्या विकासाला मतदान करायचं आहे म्हणजे भाजपला मतदान करायचं आहे. शेतकऱ्याला मतदान करायचं आहे म्हणजे भाजपला मतदान करायचं आहे. आज भारतीय जनताच्या पक्षाच्या माध्यमातून माझा हा भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी मागच जावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की आपला जो पालकमंत्री आहे तो पालकमंत्री कधीही त्या ठिकाणी निधी अडवून ठेवणारा नाही. परंतु दुर्दैवाने जर एखादी घटना घडली आणि विरोधातला जर समजा चुकून येणार तर नाहीत निवडून आला तर आपल्याला फार मोठं त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागणार आहे. आजच आपण मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण बघतोय, आपण छोटीशी मागे विधानसभेला चूक केली, विरोध पार्टीचा आमदार निवडून दिला. त्या आमदार कुठल्या पक्षाचा आहे, जातोय कुठं, कुठल्या ऑफिसमध्ये बसतोय, हाय तुतारीचा म्हणून तो निवडून दिला. बरोबर आहे. गेला आता ते एकनाथ शिंदेच्या स्टेजवर बसतोय, त्या घराच्या ऑफिसच्या त्या घरात बांगल्यात तिथं. सावली बांगल्यात इतिहास सांगितलं ना, कोण जायची सोय नाही तिथे. आता मी बोलत नाही, तिथं महिला बसलेत पुढं. म्हणजे कसं आहे, हे कुठं कोण कुठेही असतं, त्यांचा भरोसा नाही, विचारधारा नाही, काय नाही. आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणाय बघा, लगीन लोकांचं नाचतं येड्या. मी काय म्हणलं पत्रकार छापताना सुद्धा टिंब 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 करून छापणार. त्याच्यामुळे हे बेभरोशी माणसं आहेत, ही टोळीच बेभरोशी आहे. ह्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. ह्यांच्याकडे ते उमेश पाटील असेल किंवा संतोष पाटील असेल, ह्याच्याकडे 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या वर माणूस कामाला थांबत नाही तिथं. खानदानी बुडवे आहेत ते. त्याच्यामुळे आपण थोडा विचार केला पाहिजे. गावाचे हेवे देवे असतील ते वेशीला टांगले पाहिजे. एकत्र येऊन
माझ्या जाणकार माणसांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा इतिहास समजून घ्या. आणि इतिहास समजून घेत असताना ह्या भाग परिसरामध्ये विकास करायचा आपल्याला. अनेक विकास राहिलेले असतील, रस्ते असतील. बाप्पा तुम्हाला आठवत आहे का, तुम्ही एक पत्र घेऊन आणतात, स्मशानभूमीकडे जायचा रस्ता होता, मला वाटतं दीपक तुम्ही पण होता. अशीच चिकाटी होती यांची. नाही नाही द्यावंच लागतंय, म्हणून करावंच लागतंय. मग यशवंत तात्यांनी बाप्पाला आपल्या माझ्या या मसले चौधरी गावाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी निधी देण्याचं काम केलं. परंतु मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण बघा, विचार करा, समजून घ्या, आठवा की ह्या 1.5 वर्षामध्ये माझ्या या मसले चौधरी गावामध्ये 1 रुपयाचा तरी निधी आलाय का? टाइम हो द्या हो, आपल्या टाइमचं काही घेणं देणं नसतंय. आपण आपलं शेतकरी माणूस, आणि मी पण शेतकरी आहे. माझं पण ऊस जातंय, बाग आहे माझी, तुमचा पण ऊस जातंय, बाग आहे तुमची. त्यामुळे आपण तसलं वेळेला घाबरणारी माणसं नाही. समोर बसलेत माणसं गप्पा मारतोय, मारू दे की जरा. होय संतोष, बरोबर आहे का? हा. त्याच्यामुळे आपण सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला निश्चय केला पाहिजे की आपण कमळासोबत जायचं. आणि कमळासोबत जात असताना एक विकासात्मक भूमिका ठेवून आपल्याला जायचं. आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. आज एक विरोधक एका ठिकाणी ह्या भागामध्ये बोलतात, त्या भागामध्ये बोलतात. तिकडे जाऊन आजची सभा कॅन्सल केली आहे, तिथं लोक येईना म्हणून इथली लोक बहुतेक कुर्लत घेऊन गेले. हा, मला माहिती आहे, हे काळोबाळूची जोडी मी चांगलं ओळखून आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी 7 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ. कमळासमोरचं बटन दाबून आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये कमल फुलून आपण आपल्या दोन्हीही, लखन शिंदे असतील, आपले दोन्ही उमेदवार आहेत, मसलकर ताई आहेत, पाटील ताई आहेत, आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं काम करावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.